नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा धर्मादाय आयुक्तालय याची जे एक्झाम डेट आहे डिक्लेअर करण्यात आलेली आहे. बघा भरपूर विद्यार्थी वाट बघत होते की परीक्षा कधीपर्यंत असणार आहे. तर बघा परीक्षेचे जे वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया की कोणकोणत्या पदाचा कधी एक्झाम होणार आहे. त्यासोबतच याची मॉक टेस्ट कशा प्रकारे तुम्हाला देता येणार आणि पदनिहाय अभ्यासक्रम काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत आणत असतो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की एक्झामिनेशन शेड्यूल अँड डेट फॉर न्यू रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 1/2025, जे की बघा तुम्हाला इथं डेट, शिफ्ट आणि पोस्ट नेम दाखवण्यात आलेला आहे. तर बघा नोव्हेंबरच्या सेकंड वीक पासून जर बघितलं, एक अंदाज होता की पेपर असू शकते, पण बघा याची जी एक्झाम आहे ते लवकरच कंडक्ट करण्यात आलेली आहे 4 नोव्हेंबर पासून. तुम्ही इथे बघू शकता की डेट जर तुम्हाला देण्यात आलेली आहे 4 नोव्हेंबर 2025. बघा शिफ्ट 1 मध्ये जर बघितलं, सिनियर क्लर्क ग्रुप सी. शिफ्ट 2 मध्ये बघा सिनियर क्लर्क ग्रुप सी, लीगल असिस्टंट ग्रुप बी. आणि शिफ्ट 3 मध्ये जर बघितलं तर बघा स्टेनोग्राफर लोअर ग्रेड ग्रुप बी नॉन गॅझेटेड, जे की याची एक्झाम जे होणार आहे. त्यानंतर बघा डायरेक्ट 6 नोव्हेंबरला जर बघितलं, शिफ्ट 1 मध्ये इन्स्पेक्टर. शिफ्ट 2 मध्ये बघा इन्स्पेक्टर ग्रुप सी. शिफ्ट 3 मध्ये जर बघितलं इन्स्पेक्टर ग्रुप सी स्टेनोग्राफर हायर ग्रेड ग्रुप बी. बघा शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 मध्ये जर बघितलं इन्स्पेक्टर ग्रुप सी ची तुम्हाला एक्झाम दिसून येणार आहे. त्यानंतर बघा 7 नोव्हेंबर म्हणजे की 7 नोव्हेंबरला जर बघितलं, शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 मध्ये जर बघितलं इन्स्पेक्टरची जे तुमची एक्झाम होणार आहे. त्यानंतर बघा 10 नोव्हेंबरला जर बघितलं, शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 मध्ये इन्स्पेक्टर या पदाची एक्झाम होणार आहे. त्यानंतर बघा 11 नोव्हेंबरला जर बघितलं तर बघा शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 मध्ये इन्स्पेक्टर. त्याच खाली जर बघितलं सर्वात शेवटी म्हणजे की 12 नोव्हेंबरला, जे की बघा शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 मध्ये तुम्हाला इन्स्पेक्टर या पदाची एक्झाम जी आहे कंडक्ट होणार आहे. टोटल जर बघितलं तर बघा टोटल जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर बघा 15 शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम केल्या जाणार आहे. बघा 15 शिफ्ट मध्ये एक्झाम केल्या गेल्या असल्यामुळे जर बघितलं तर या पदासाठी जर बघितलं तर भरपूर सारे फॉर्म जे ते आलेले आहे. म्हणून त्यानुसार जर बघितलं तर 15 शिफ्ट मध्ये जर बघितलं तर एक्झाम जे ते कंडक्ट करण्यात आलेली आहे. आणि ही जी एक्झाम आहे टीसीएस मार्फत घेण्यात येणार आहे, एवढं सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांना हा टाइम टेबल बघायचा असेल त्यांनी माझ्या टेलिग्रामला जॉईन होऊन ही संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा पदनिहाय अभ्यासक्रम काय देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल पण सूचना ज्या आहे म्हणजे की प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे, ते पण आपण जाणून घेऊया, ती मी तुम्हाला दाखवतो. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की यामध्ये जर बघितलं पोस्ट नेम आणि परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे आहे. त्यासोबतच बघा तुम्हाला इथं ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी या 3 ग्रुपमध्ये जर बघितलं डिवायडेशन मिळणार आहे. सर्वात अगोदर जर बघितलं जोपर्यंत तुम्ही ग्रुप ए सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत बघा ग्रुप बी जो आहे तो ओपन होणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. म्हणजेच की सेक्शन वाईज जो तुमचा टाइम दिल्यात आलेला आहे या पदासाठी. तुम्ही इथे बघू शकता विषय काय आहे आणि त्यासोबत बघा संपूर्ण तुम्हाला यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. ही पण पीडीएफ जी आहे मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघू शकता. आता बघा मॉक टेस्ट कशा प्रकारे देता येणार त्याचा जो डेमो आहे मी तुम्हाला दाखवतो आणि थेट वेबसाईटवरून कशा प्रकारे तुम्हाला देता येणार याची पण माहिती मी तुम्हाला सांगतो. तर चला आता आपण त्याबद्दल जाणून घेऊया. तर बघा आता आपण वेबसाईटवरती आलेलो आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर बघा तुम्हाला घोषणामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की नवीन पद भरती 2025 साठी मॉक टेस्ट लिंक, जे की तुम्हाला या बॉक्समध्ये देण्यात आलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. आता बघा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता की लॉग इन साठी ऑप्शन ओपन झालेला आहे. आता लॉग इन मध्ये बघा तुम्हाला इथे डायरेक्ट साइन इन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर बघा इंट्रोडक्शनचं जे पेज आहे ते ओपन होणार आहे. इंट्रोडक्शन पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही हे रीड पण करू शकता. त्यानंतर बघा नेक्स्ट बटन क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज म्हणजे की तुम्ही एक्झाम जे आहे कोणत्या भाषेमध्ये देणार आहात, इंग्लिश मराठी. तर बघा यामध्ये मी तुम्हाला मराठी चूज केलेली आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा हा जो बॉक्स आहे तुम्हाला देण्यात आलेला आहे त्यावरती तुम्हाला टिक मार्क करायची आहे. आय एम रेडी टू बिगिन यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जे मॉक टेस्ट आहे ते ओपन होणार आहे, म्हणजे की तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की आता बघा सर्वात अगोदर जर बघितलं तर मराठी या भाषेसाठी तुम्हाला इथं क्वेश्चन जे दाखवण्यात आलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता. आणि तुम्ही जर बघितलं तर बघा टोटल जर बघितलं तर एक्झाम जे तुमची अशा प्रकारे देण्यात येणार आहे. हे जे तुमची मॉक टेस्ट आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करायची असेल ते करू शकता अशा प्रकारे. आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना अडचण येत असेल तर त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि या भरती संदर्भात तुम्हाला जर स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ते प्रोव्हाइड करू शकेल. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी बघा चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.